श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुळशी विवाह कसा करायचा याबद्दलची आपण माहिती पाहिली. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून चेक केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर नक्की बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी तुळशी विवाह कसा साजरा करतो त्याची माहिती मी अगदी पूर्णपणे सांगितली आहे. तसेच असे म्हणतात की तुळशी विवाह जर आपण आपल्या अंगणात घरात केला तर कन्यादान केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं. ज्यांच्या घरामध्ये मुलगी नाही आहे, समजा मुलंच आहे, मुलगी नाही आहे, तर त्यांनी जर तो विवाह केला तर कन्यादान केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं. आणि कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दानापैकी एक दान आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी नक्की तुळशी विवाह साजरा करावा. तर त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय बघणार आहोत की ज्यांच्या घरामध्ये लग्नयोग्य मुलं मुली आहेत, पण काय होतं की स्थळ चांगले येत नाही किंवा योग जुळून येत नाही किंवा लग्न जमायला अडचणी येतात. तर त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी साधे सोपे उपाय बघणार आहोत की ज्याने नक्की तुम्हाला फरक जाणवेल. व आशा करते व तुळशी मातेला आपण सर्वजण प्रार्थना करू की जे पण हे उपाय करून लवकरात लवकर जे विवाहयोग्य वधू वर आहेत त्यांना चांगलं योग्य स्थळ हे मिळावं म्हणून. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण बघितलं की आपण तुळशी मातेचे लग्न करणार आहोत, विवाह साजरा करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे की अक्षदा आपण जेव्हा आपण तुळशी मातेचं जे आपण मंगलाष्टक म्हणतो, अक्षदा तयार करतो, तर मी सांगितलं की अक्षदा ह्या पांढऱ्या नसाव्या, तर तुम्ही हळदी कुंकू कलर टाकून तुम्हाला त्या अक्षदा कलर करायचे आहेत. तर त्या अक्षदा ज्यावेळेस आपण तुळशी मातेला टाकतो तर काय करायचं, जे विवाहयोग्य जे मुलं आहेत तुमच्या घरात त्यांना पुढं उभं करा व त्या अक्षदा अशा टाका की ज्या तुळशी मातेवर जाता जाता त्या मुलींवर, म्हणजे जे घरातले मुलं मुली आहेत लग्नयोग्य आहेत त्यांच्या अंगावर पडतील. तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे. त्याने पण काय होतं की त्या मदत होते, विवाह जुळून यायला, योग जुळून यायला मदत होते. तर दुसरी गोष्ट अशी की आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला शृंगार जो आपण ओटी भरतो, सर्व शृंगार आपण तो आपल्याला अर्पण करायचा आहे. त्यानेही काय होतं, घरातील कलह कटकटी, जर लग्न झालेलं आहे पण नवरा बायकोचं जमत नसेल तरीही जमत नसेल तर त्यानेही आपण जर आपले ओटी शृंगार अर्पण केला तुळशी मातेला तर त्या आपल्या घरातील विवाह कटकटी कमी होतात व नवरा बायकोंमध्ये प्रेम वाढते. तसेच आपल्याला ज्यावेळेस आपण ओटी व तुळशी जे शृंगाराचं सामान आपण देवीसमोर तुळशी मातेसमोर ठेवणार आहोत तेव्हा तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, जो पण मुलगा मुलगी आहे त्याला योग्य असं स्थळ येऊ दे व लवकरात लवकर योग जुळून येऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो, असं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच दुसरा उपाय म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तुम्ही 1 लावा, 5 लावा व तुळशी मातेला परत एकदा तेच सांगते की प्रार्थना करायची आहे योग्य स्थळ मिळण्यासाठी. तर असे हे अगदी साधे सोपे आपल्याला उपाय आहेत जे करायचे आहेत. तर आपण जल तर रोज सकाळी देतोच, तर तुळशी विवाहातही आपल्याला जल द्यायचं आहे व तेच परत आपली जी प्रार्थना आहे ती करायची आहे. तर असे हे साधे सोपे उपाय आहेत जे आपल्याला तुळशी विवाहानंतर आपल्याला करायचे आहेत. व जर ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मी सर्वांना विनंती करेल की व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ही छोटीशी माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.